टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 संदर्भात काही इम्पॉर्टंट प्रीवियस इयर क्वेश्चन पाहणार आहोत, जे आपल्याला परीक्षेसाठी फार इम्पॉर्टंट हे सगळे प्रश्न या ठिकाणी असणार आहे. और दोस्तों, साथ ही साथ मराठी मीडियम, हिंदी मीडियम और उर्दू मीडियम के क्वेश्चन हमने इस क्वेश्चन पेपर में इंक्लूड किए हैं. ये तमाम क्वेश्चन जो है दोस्तों, इसके पहले की जो परीक्षा हुई है उसमें पूछे गए सवाल है, तो एक एक क्वेश्चन को आपने यहाँ पर ध्यान से देखना है. चलो वीडियो शुरू करते हैं. वीडियो शुरू करने से पहले अगर आप हमारे चैनल पे नए हो तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब कीजिए, साथ ही साथ बेल नोटिफिकेशन को ऑन कीजिए ताकि आपको आने वाले वीडियोस के नोटिफिकेशन जो है वो आसानी से मिल पाए. और अगर आप हमसे जुड़ना चाहते हो तो डिस्क्रिप्शन में जाकर आपको हमारे टेलीग्राम और व्हाट्सएप ग्रुप को ज्वाइन कर लेना है, जहाँ से आपको तमाम शासन निर्णय परिपत्रक वक्त पर देखने के लिए मिलेंगे. साथ ही साथ अगर आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल करना चाहते हो तो ज्वाइन बटन को ज्वाइन कर आप हमारे चॅनल की मेंबरशिप हासिल कर सकते हो. तो प्लीज़ व्हिडिओ को लाईक कीजिए. पाहूया प्रश्न क्रमांक 1. तर हे बघा मित्रांनो, मराठी भाषा आणि इंग्लिश भाषा ही कंपल्सरी असणार आहे. तुमच्या माध्यम उर्दू, हिंदी, इंग्लिश किंवा मराठी कोणताही असो, मराठी आणि इंग्लिश ग्रामर आपल्याला कंपल्सरी आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 1 अशा प्रकारे इथे विचारलेला आहे की पंचारती हा कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे. 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. द्वंद्व समास, द्विगु समास, बहुब्रीय समास किंवा अव्ययीभाव समास. तर हे बघा, पंचारती हे जे समास असणार आहे ते द्विगु समासाचे उदाहरण या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. आता हे बघा, प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी विचारलेला आहे की तुम्ही पाहू शकतात. प्रश्न क्रमांक 2 अशा प्रकारे इथे दिलेला आहे की जर 10 व्यक्ती एक काम 20 दिवसात करत असतील तर दुप्पट कार्यक्षमता असलेले 20 व्यक्ती तेच काम किती दिवसात पूर्ण करतील, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहेत. 10, 20, 5 किंवा 15 अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. ठीक है, तो देखिए दोस्तों, इस तरीके का कुछ क्वेश्चन आपको पूछा है और इसका जो सही आंसर यहाँ पर रहेगा ऑप्शन क्रमांक सी. ऑप्शन क्रमांक सी जो होगा हमारा वो राइट आंसर यहाँ पर रहेगा. देखेंगे हम अगला प्रश्न क्रमांक 3. तर हे बघा, प्रश्न क्रमांक 3 विचारलेला आहे की रामचरित्र मानस हे डॅश डॅशचे कार्य आहे. ओके, 4 ऑप्शन दिलेले आहे. आता नेमका प्रश्न असा आहे की रामचरित्र मानस कोणी लिहिला आहे, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. तुम्ही पाहू शकता तुलसीदास, कबीरदास, कालिदास किंवा शूद्रका, अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे. आणि बरोबर उत्तर असणार आहे रामचरित्र मानस हे डॅश डॅशचे कार्य आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए तुलसीदास अपना बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. तुलसीदास हमारा क्या होगा यहाँ पर राइट आंसर रहेगा. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 हे बघा, प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी विचारलेला आहे की डॅश डॅश म्हणजे वाक्शक्ती सामग्रीमध्ये कमीपणा, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. तुम्ही इंग्लिश भाषेमध्ये सुद्धा याचे वाचन करू शकतात आणि उर्दू भाषेत सुद्धा हा प्रश्न तुम्ही पाहू शकतात. दोस्तों, आप उर्दू में भी ये प्रश्न को पढ़ सकते हैं. मैं बता रहा हूँ कि इसी तरीके का क्वेश्चन पेपर आपको पूछा जाता है. मराठी, इंग्लिश और उर्दू में क्वेश्चन दिए जाते हैं. ऑप्शन भी तीनों लैंग्वेज में दिए जाते हैं. उसी तरीके से प्रैक्टिस हम आपको यहाँ पर करवा रहे. 4 ऑप्शन दिए गए हैं. अलेजिया, वाचाभंग, CVA किंवा अपरिवर्तन, अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. आणि बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए. ऑप्शन क्रमांक ए जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 5. आता हे बघा, प्रश्न क्रमांक 5 मराठी भाषा व्याकरण संदर्भात प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे की उन्मत्त या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे. तुम्ही पाहू शकतात गर्विष्ठ, मवाळ, विनम्र किंवा विनयशील, अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. आणि उन्मत्त या शब्दाचा समानार्थी शब्द किंवा योग्य समानार्थी शब्द आपल्याला इथे विचारलेला आहे. ऑप्शन क्रमांक ए गर्विष्ठ आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन क्रमांक ए जे असेल मित्रांनो, आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी जे विचारलेला आहे ते इंग्लिश भाषिक क्षमतेबाबत प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. म्हणजे इंग्लिश ग्रामरचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. तुम्ही पाहू शकतात प्रश्न अशा प्रकारे इथे विचारलेला आहे की आउट ऑफ द गिवन ऑप्शंस चूज द वन विच इज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेंस गिवन बिलो. तो देखिए दोस्तों, यहाँ पर करेक्ट इनडायरेक्ट स्पीच आपको पूछी गई है. 4 ऑप्शन आपको इस तरीके से यहाँ पर दिए गए हैं, आप देख सकते हैं. और अगर हम सही जवाब की बात करेंगे, राइट आंसर जे असणार आहे मित्रांनो ते असणार आहे ऑप्शन क्रमांक
डी, कारण की प्रश्न असा होता, हे तुम्ही वाचून घ्या. द गेस्ट सेड इट गिव्स मी ग्रेट प्लेजर टू बी हेअर दिस इव्हनिंग, आणि जे करेक्ट इनडायरेक्ट स्पीच असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, म्हणजे द गेस्ट सेड दॅट इट गिव्ह हिम ग्रेट प्लेजर टू बी देअर दॅट इव्हनिंग. अशा प्रकारे आपला ऑप्शन क्रमांक डी जे असेल ते बरोबर उत्तर राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. आता प्रश्न क्रमांक 7 अशा प्रकारे येथे विचारलेला आहे की घटक जे प्रेरणेशी संबंधित नाहीत. हे बघा मित्रांनो, 4 घटक आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे आणि असा घटक की जे प्रेरणेशी संबंधित नाही असा प्रश्न नेमका इथे विचारलेला आहे. 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 7 आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर हे बघा, गरज ऑप्शन क्रमांक ए, धिक्कारणे ऑप्शन क्रमांक बी, ऑप्शन क्रमांक सी प्रोत्साहन आणि ऑप्शन क्रमांक डी अंतप्रेरणा. तर हे बघा मित्रांनो, गरज, धिक्कारणे, प्रोत्साहन हे प्रेरणेशी संबंधित आहे, परंतु प्रश्न असा आहे की प्रेरणेशी संबंधित घटक नाही. तर ऑप्शन क्रमांक डी अंतप्रेरणा हे जे असणार आहे मित्रांनो, प्रेरणेशी संबंधित घटक या ठिकाणी नसणार, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. आता हे बघा, प्रश्न क्रमांक 8 आपल्याला येथे विचारलेला आहे की तुम्ही पाहू शकतात प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक शोधा. अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. हे बघा, 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्ही वाचन करू शकतात आणि उर्दूमध्ये सुद्धा तुम्ही वाचन करू शकता. 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे आणि योग्य जे उत्तर असणार आहे मित्रांनो, मॅथमॅटिक्सशी संबंधित हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. मित्रांनो, जवळपास 12 ते 14 विषय यात समाविष्ट असतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक बी जे असेल आपलं काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. हे सगळे प्रश्न जे असणार आहे ते प्रिव्हियस इयरमध्ये विचारले गेलेले प्रश्न आपण पाहत आहोत. प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 विचारलेला आहे की खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता. आता हे बघा मित्रांनो, मराठी व्याकरण संदर्भात प्रश्न पुन्हा आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे की खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता. 4 शब्द आपल्याला इथे दिलेले आहे आणि जीव घेणा म्हणजे ऑप्शन क्रमांक सी. ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे, कारण की योग्य प्रकारे आणि शुद्ध प्रमाणे हा शब्द लिहिला गेलेला आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 हे बघा, प्रश्न क्रमांक 10 अशा प्रकारे इथे विचारलेला आहे. खूप मोठे मोठे प्रश्न सुद्धा तुम्हाला शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 मध्ये विचारले जाईल, हे तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न असा आहे की खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर, शब्द, संख्या निवडा. जशा प्रकारे दंडशास्त्र म्हणजे दंड, तशाच प्रकारे भूकंपशास्त्र म्हणजे काय, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे. कायदा, लॉ, पित्ताशय, लिव्हर, भूकंप, ओके, औषध, मेडिसिन, अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. आणि भूकंप म्हणजे भूकंपशास्त्र म्हणजे भूकंप, ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. पाहूया प्रश्न क्रमांक 11. व्हिडिओला प्लीज लाईक करा. हे बघा, प्रश्न क्रमांक 11 आता इथे विचारलेला आहे की हा प्रश्न जे असणार आहे ते बुद्धिमत्तेशी संबंधित प्रश्न असणार आहे. मित्रांनो, मिक्स क्वेश्चन आपण या ठिकाणी ॲड केलेले आहोत. प्रश्न तुम्ही पाहू शकतात की प्रश्न विचारलेला आहे कि 2 व्यक्तियांच्या वयामधील फर्क 10 वर्ष आहे. देखिए, 2 लोगों के एज का जो डिफरेंट है वो 10 साल है. 15 वर्षापूर्वी मोठा व्यक्तीचे वय हे लहान व्यक्तीच्या वयाच्या दुप्पट होते. 15 साल पहले बड़े इंसान की जो एज थी वो छोटे इंसान से डबल थी. इस प्रकार यहाँ पर बताया जा रहा है. लहान व्यक्तीचे वर्तमान वय किती. अब देखिए, लहान व्यक्ति का जो वर्तमान वय है, छोटे व्यक्ति का जो इंसान का जो वर्तमान वय है वो कितना है, एज कितनी है, इस तरीके से प्रश्न यहाँ पर पूछा गया है. 4 ऑप्शन आपको दिए गए हैं, 45, 35, 40 आणि 25 अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 11 आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. आणि जे लहान व्यक्तीचे वर्तमान वय या ठिकाणी विचारलेले आहे ते असणार आहे 25 वर्ष, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न क्रमांक 12 यानंतर आपण पाहून घेऊया. हे बघा, प्रश्न क्रमांक 12 अशा प्रकारे येथे विचारलेला आहे की लोक सहकार्य करतील किंवा स्पर्धा करतील हे निर्धारित करणारा घटक म्हणजे कोणता, असा प्रश्न आपल्याला येथे विचारलेला आहे. आणि 4 ऑप्शन आपल्याला येथे दिलेले आहे. पुरस्कार रचना,
परस्पर संवाद, परस्पर भाव, हे सर्व अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे आणि ऑप्शन क्रमांक डी काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. कारण की लोक सहकार्य करतील किंवा स्पर्धा करतील हे निर्धारित करणारे घटक म्हणजे पुरस्कार, परस्पर संवाद आणि परस्पर भाव. ऑल ऑफ द अबव ऑप्शन क्रमांक डी जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 इथे विचारलेला आहे की हा प्रश्न गणित विषयाशी संबंधित असणार आहे. प्रश्न क्रमांक 13 आपल्याला इथे विचारलेला आहे की मालिकेच्या मध्यांक काढा, फाइंड द मीडियन फॉर द सिरीज, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे मित्रांनो. A15, B14, C13 आणि D12 अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि योग्य जे उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक A15 आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. आता प्रश्न क्रमांक 14 सुद्धा एक मोठा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे आणि बुद्धिमत्तेशी संबंधित हा प्रश्न या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्या. ओके, प्रश्न असा आहे की L हा Xचा पिता आहे आणि Y हा Mचा मुलगा आहे, S हा Lचा भाऊ आहे. जर X ही Yची बहीण असेल तर Mचे S सोबत नाते काय. आता प्रश्न असा आहे की Mचे S सोबत नाते काय, असा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. या अगोदर तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न पाहिलेले असेल तर हे बघा मित्रांनो 4 ऑप्शन दिलेले आहे, सून, पती, पत्नी किंवा सिस्टर इन लॉ, वहिनी असल्या. ओके, सिस्टर इन लॉ, अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे आणि बरोबर उत्तर जे असणार आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 14 ऑप्शन क्रमांक डी, सिस्टर इन लॉ आपला काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक डी बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. आता प्रश्न क्रमांक 15 सुद्धा या ठिकाणी विचारलेला आहे की खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर, शब्द, संख्या निवडा, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. मित्रांनो नेमके प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये हे तुम्ही या ठिकाणी जाणून घ्या की अशाच प्रकारचे जे प्रश्न आहे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाईल. पॅटर्न सेम आहे मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारले जातात हे तुम्ही समजून घ्या. फक्त इंग्लिश आणि फक्त मराठी आणि फक्त उर्दू भाषेचे प्रश्न नाही, हे प्रश्न मिक्स प्रश्न असतात. मिक्स क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाईल. प्रश्न असा आहे की तुम्ही प्रश्न वाचून घेतला, घर म्हणजेच घर, छत, अशा प्रकारे आहे आणि योग्य जे उत्तर असणार आहे 4 ऑप्शन दिलेले आहे, शरीर, डोके, चित्र काढणे, ब्रश, कान, दांडा, सायकल, पंतप्रधान, देश, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि 15वा प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. ऑप्शन क्रमांक ए जे असेल शरीर, डोके आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16 हे बघा तुम्ही प्रश्न पाहू शकतात. प्रश्न असा आहे की जेव्हा घड्याळ 3 तास 14 मिनिट दर्शवत असेल, 3 तास 14 मिनिट दर्शवत असेल तर घड्याळाच्या काट्यामधील कोण काय असेल. हे बघा मित्रांनो 3 वाजून 14 मिनिटं जर झालेले असेल तर त्यावेळी कोणता कोण बनतो, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. 10, 12, 13, 14 डिग्री, अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे आणि ऑप्शन क्रमांक सी जे असेल, ऑप्शन क्रमांक सी काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे 13. ओके, पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 विचारलेला आहे की हे बघा मित्रांनो हा प्रश्न जे असणार आहे ते जनरल नॉलेज किंवा जनरल नॉलेजशी संबंधित हा प्रश्न आहे की इस्रायलची राजधानी डॅश डॅश आहे, कोणती आहे, असा प्रश्न विचारलेला आहे. व्हॉट इज द कॅपिटल ऑफ इस्रायल, असा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे की इस्रायल की राजधानी क्या है. 4 ऑप्शन दिए गए हैं, अमान, जेरुसलेम, रमल्लाह आणि दोहा, अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे आणि इस्रायल या देशाची जी राजधानी असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, जेरुसलेम. तो देखिए दोस्तों जेरुसलेम जो होंगी इस्रायल की राजधानी होंगी. ऑप्शन क्रमांक बी जो होगा हमारा वो राइट आंसर यहाँ पर रहेगा. हम देखेंगे अगला प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. आता प्रश्न क्रमांक 18 आपण या ठिकाणी पाहत आहोत. हे बघा प्रश्न क्रमांक 18 तुम्ही पाहू शकतात. डॅश डॅशच्या मार्फत एखाद्या विद्यार्थ्याला पुरेशी प्रेरणा मिळू शकते, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आता पुरेशी प्रेरणा विद्यार्थ्याला कधी मिळू शकते, असा प्रश्न आपल्याला इथे पाहायचा आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. महत्त्वाकांक्षामुळे, चांगली शाळामुळे, महान व्यक्तीची कथामुळे किंवा वरील सर्व. तर हे बघा मित्रांनो वरील सर्व या ठिकाणी बरोबर उत्तर असला पाहिजे होता, परंतु आन्सर कीमध्ये ऑप्शन क्रमांक बी चांगली शाळा
हा उत्तर दिलेला आहे आणि महत्त्वाकांक्षासुद्धा बरोबर आहे की जास्त विद्यार्थ्याला पुरेशी प्रेरणा मिळू शकते आणि महान व्यक्तीची स्टोरी मुळे सुद्धा प्रेरणा मिळू शकते, परंतु ऑप्शन क्रमांक बी आन्सर कीमध्ये बरोबर उत्तर दिलेलं आहे. ऑप्शन क्रमांक बी जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न गणित इंग्लिश विषयाशी संबंधित असणार आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकतात असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की हे बघा, एक मिनिट. ओके, प्रश्न क्रमांक 19 आपण या ठिकाणी पाहत आहोत. फाइंड आउट ऑफ द करेक्ट मिनिंग ऑफ सॉलिटरी असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. सिंग्युलर, लॉनली, क्राउडेड, स्पेक्ट्युलर अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि बरोबर उत्तर जे असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी लॉनली आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. शेवटचा प्रश्न आणि प्रश्न क्रमांक 20 आपण या ठिकाणी पाहत आहोत. दीड शहाणा म्हणजे काय असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. विद्वान, मूर्ख, हुशार किंवा गबाड. तर हे बघा, दीड शहाणा म्हणजे मूर्ख. ऑप्शन क्रमांक बी काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मोस्ट IMP प्रिव्हियस इयर टॉप 20 क्वेश्चन आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत. हे प्रश्नपत्रिका क्रमांक 3 आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. यापूर्वी 2 प्रश्नपत्रिका आपण पूर्ण केलेली आहे. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये प्लेलिस्ट तयार केलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही आमचे जवळपास 17 ते 18 व्हिडिओ आहे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 संदर्भात, ते तुम्ही पाहून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.